कोल्हापूरचं महाराष्ट्र उद्योग विश्व स्वस्त आहे त्याचं प्रतिनिधी कोल्हापूरचे उत्पन्न बाजार समितीने करायची मागणी आहे. महाराष्ट्रभर ह्या आंदोलनात पत्ता चालला आहे. तिथे जर हे अध्यक्ष आहेत काय नेमकं म्हणतो कृषी उत्पन्न बाजार समितीनं GST लागल्यानंतर एक देश एक करासाठी कृषी उत्पन्न सेस कमी करायला पाहिजे होता. तो कमी केलेला नाही आणि तो कमी करण्यासाठी आज महाराष्ट्र एकवटला आहे. ज्यावेळेस जुलै 2022ला अन्नधान्य खात्याला GST लागू केला त्यानंतर हा व्यापार सेस म्हणजे मार्केट कमिटीचा सेस बंद व्हायला पाहिजे होता. बंद करणं आश्वासन दिलं होतं. गेले वर्षभर झालं आमचं आंदोलन चालू आहे आणि 8 तारखेला अधिवेशन चालू होणार आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आज आम्ही निदर्शन करत आहोत आणि आमची मागणी आहे की जो माल बाजारात म्हणजे शेतकऱ्याचा नाही त्या मालाला कमीत कमी बाजार समितीचा सेस रद्द झाला पाहिजे. शेतकऱ्याचा माल जो येतोय त्याला लावायला काही हरकत नाही. बाजार समिती कुठल्याही सोयी सुविधा देत नाही. फक्त तिथं भ्रष्टाचाराचं कुपन मोठं झालेलं आहे. काय फक्त राजकारणी लोकांना तिथं फक्त जाऊन पैसे खायचं आहे तेवढ्यासाठी ती बाजार समिती चालू आहे, निर्मिती झालेली आहे. आमची मागणी आहे की बाजार समितीच बरखास्त व्हायला पाहिजे आणि सेस तर बंद झालाच पाहिजे. आणि या बाजार समितीचा कसलाही काही उपयोग नाही. तिथला घरपाळा हा महापालिकाच भरतोय. महापालिकेच्या हाती दिल्यानंतर सोयीसुविधा महापालिका आम्हाला देईल. त्यामुळे आमची मागणी आहे बाजार समितीच रद्द झाली पाहिजे. नाहीतर 1% सेस कमी झाल्याशिवाय आम्ही व्यापारी आता गप बसणार नाही. काय कृती झालेलं यामध्ये जे काय सेसच्या याच्यात महाराष्ट्रात सगळं आंदोलन चालू आहे ती अशी आहे की शेतकऱ्यांच्यावर हा जो सेस लागला पाहिजे व्यापारी जे आहेत ती बाजार कमी व्हायसाठी त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या तालुक्यातल्या सेस द्यायला पाठिंबा दिलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत सेस हा कमी झालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांची मागणी आहे. आणि काय राजकीय याच्यात पण आहे. बाजार समितीमध्ये राजकीय आक्रमण जास्त झालेलं आहे. काय नाही GST लागू करताना शासनानं आश्वासन दिलं होतं की हा एकच कर राहणार आहे तर ते कर राहणार नाहीत आणि व्यापार सुलभ होईल आणि नागरिकांना कमी वाजवी दरामध्ये माल मिळेल. परंतु GST पण लागू झाला, व्यापार सेससुद्धा लागू आहे. मार्केट कमिटी एक फक्त भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं आहे आणि कुठलीही सोयी सुविधा त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना पुरवल्या जात नाहीत. आमची ठाम मागणी आहे GST जेव्हा सुरू केला तेव्हापासून तुम्ही हा कर रद्दच केला पाहिजे होता. परंतु आता व्यापारी गप्प बसणार नाहीत हा इशारा देण्यासाठी आजचा बंद केलेला आहे. काय वर्षभर काय घ्यायचं मार्केट सेस हा फक्त जिथं सौदे होत्या तिथंच लावायला पाहिजे. आम्ही काम करत असतोय पण सौदे आम्ही तिथं नाहीत. तिथं तिने मार्केट सेस हा लावायलाच नको. 1% हे नुसतं खायचं पुरण आहे मार्केट कमिटी. एक वर्षभर हे आंदोलन चालू आहे, रस्त्यावर आलेलं आहे. काय नेमकं मार्केट कमिटीनं जो प्रोसेस माल आहे ते ट्रेडिंग टू ट्रेडिंग मार्केटचा निघालाच पाहिजे. त्यामुळं कुठल्याही मालाला ते कधी कुठंही मार्केटचं लावतात त्याचं कंपाऊंड सोडून म्हणजे त्यांना वाटलं आज की बाबा राजांपुरी देखत परत जाऊन मार्केटच घ्यावा. आता तरी मी एवढा तर केला की ते स्वीटमार्टमध्ये जाऊन तुमचं याच्यात बाबा तुम्ही काजू बदाम वापरताय त्याच्यावरचा तुम्ही मार्केटच द्यायला पाहिजे. इथंपर्यंत त्यांची मजल चालली आहे. LBTपेक्षा भयानक हा APMC कर आहे आणि या लवकरात लवकर कर कुठल्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे. अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात उभं राहील. अजून पुढे इलेक्शन भरपूर आहेत तर ज्याचं त्यानं समजून हे लवकरात लवकर बंद केलं पाहिजे. अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलेलं आहे. आपलं आमदारांना काय मागणी आमदार महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच राज्यामध्ये कोर्टाच्या निकालानुसार APMCच्या कार्यक्षेत्रामधला सेसच्या बाबतीमध्ये निर्णय झालेला आहे. फक्त महाराष्ट्र सरकारमध्ये हा निर्णय होऊ शकला आणि हा निर्णय घेण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. म्हणून अधिवेशनच्या काळामध्ये जर आपण जोर लावला नक्कीच आपला निर्णय आपल्या बाजूला होईल अशी आम्हाला आशा. व्यापारी वर्गाचं हे आंदोलन आता रस्त्यावर चालू आहे. सगळ्या मागण्या कार्यभार करावा, तेच महत्त्वाचा रद्द करावा. बाजार समितीने जे राजकीय सुरू झाले ते रद्द व्हावा अशा मागणीसाठी कोल्हापूरसह प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा नक्कीच लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला याच्यावर की विचार करावा लागणार आहे. टिव्हीच्या माध्यमातून अशा असलेल्या बातम्यांमध्ये करा. मी आपण सहकारी कुठे टिव्ही मराठीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय धन्यवाद.